मनुष्य जीवन हे अतिशय अनमोल आहे आणि हे मानवी जीवन बार बार मिळत नाही. अनेक कुशल कर्म करून माणसाचा मानवी समाजात जन्म झालेला असतो आणि मानवी समाजात जन्म झाल्यानंतर माणसाने आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना सकारात्मक विचार ठेवून आपलं आयुष्य जगलं पाहिजे. जीवनामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात आणि भोगायलाही मिळतात. सुख दुःख, ऊन वारा, यश अपयश हे सगळंच आयुष्यामध्ये येत असते. कधी दुःखाचा डोंगर चढावा लागतो, तर कधी मनुष्य हा अपयशाच्या खोल दरीत जाऊन पडत असतो. यश अपयश, ऊन पाऊस, सुख दुःख हे सगळं सुरूच राहणार. जगत असताना खरंच आनंदाने जगावं. असं जगावं की आपलं जगणं पाहून इतरांनाही आपल्या जगण्याचा हेवा वाटावा आणि त्यांनी आपल्या जगण्याप्रमाणे आपण जसं आनंदाने जगतोय तसं जगण्याचा संकल्प करावा. आळसरहित राहून माणसाने दीर्घोद्योगी बनावं. प्रमाद हा माणसाला खाऊन टाकतो. जसं लोखंडाला गंज चढतो आणि तो गंजच लोखंडाला खाऊन टाकतो म्हणजे नष्ट करतो, त्याचप्रमाणे माणसामध्ये जे दुर्गुण असतात, भरपूर दुर्गुण असतात, त्या दुर्गुणापैकी एक दुर्गुण हा आळस असतो. आळशी मनुष्य हा मेलेलाच असतो. काही लोकांना कितीही सांगा, कितीही मार्गदर्शन करा, जगण्याविषयीचे उदाहरणं द्या, तरीही त्यांच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. लहान मुलं असतात, त्यांना संस्कार दिले जातात, शिकवण दिली जाते, परंतु 30-35 वर्षाच्या मुलांना मुलींना कोणी शिकू शकत नाही. आणि द्वेष, राग, लोभ, हेवा, स्वार्थ, निंदा, नालस्ती, चुगली, चहाडी, अहंकार, क्रोध, आळस हे जे काही अवगुण आहेत, दुर्गुण आहेत, हे एकदा का माणसाच्या मनामध्ये शिरले तर त्याचं आयुष्य संपलेलं समजावं किंवा तो सुखाने जगू शकणार नाही. जगत असताना जीवनामध्ये दुःख येतेच, अपयश येतेच, संकट येतात, तर त्याचा सामना करता आला पाहिजे. दुःख भोगताना ते पचवता आलं पाहिजे. दुःखाचं कधीही प्रदर्शन करू नये. तुम्हाला झालेलं दुःख, त्या अतीव यातना सहन करण्याची कॅपॅसिटी
सहन करण्याची क्षमता तुमच्या अंगी तुम्ही निर्माण केली पाहिजे. सगळंच काही आयुष्यात मनासारखं होत नसते. प्रत्येकाला निसर्ग सर्वच काही देतही नसतो. परंतु निसर्गाने जेही आपल्याला दिलं त्याचा समयोचित उपयोग झाला पाहिजे. आपल्याकडे बुद्धिमत्ता असेल, सौंदर्य नसेल, इतरांकडे सौंदर्य असेल, बुद्धिमत्ता नसेल, आपल्याकडे अधिक गुण असतील, इतरांकडे दुर्गुण असतील, अशा प्रकारे प्रत्येकाच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी असतात. आणि मग सगळंच आपल्याकडे असावं असं वाटत जरी असलं तरी ते सगळंच आपल्याकडे नसते. काही गोष्टी निर्माण कराव्या लागतात. काही गोष्टी निसर्गताच मिळतात, काही प्रयत्नाने मिळतात, परिश्रमाने मिळतात, काही निर्माण कराव्या लागतात. आणि त्यासाठी श्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात. आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या मनाचा, त्यांच्या आदराचा, त्यांच्या सुखाचा, त्यांच्या सन्मानाचा, त्यांच्या त्यागाचा, समर्पणाचाही आपण विचार करून जगलं पाहिजे. जे जे या पृथ्वीवर किंवा या भूमीवर निर्माण होत असते ते एक दिवस नष्ट होणारच. म्हणजे निर्माण होणे आणि नष्ट होणे हा एक नैसर्गिक नियम आहे आणि तो नाकारता येऊ शकत नाही. परंतु जन्म आणि मृत्यूमधला जो भाग आहे तो चांगला जगता आला पाहिजे. हसत खेळत जगावं, आनंदाने जगावं. असं जगावं की आपल्या आनंदाने जगण्यामुळे आपल्याला बघून सगळेच आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतील. स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. आपण काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, कोणामध्ये राहावं, कोणाची संगती करावी, हे प्रत्येकाला ज्याचं त्याला कळलं पाहिजे. सर्वच काही आईवडील शिकवत नसतात किंवा शिक्षकही शिकवत नसतात. बऱ्याच गोष्टी समाजामध्ये वावरताना आपण अनुभवातून शिकलं पाहिजे, इतरांना बघून शिकलं पाहिजे, इतरांचे अनुभव आपण ऐकले पाहिजे आणि आपल्या अनुभवातून आपण आपल्या आयुष्यातलं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. काहींना आईबाप चांगले मिळतात तर नवरा चांगला मिळत नाही. काहींना नवरा चांगला मिळतो तर मुलं त्याचे चांगले नसतात. असं हे चित्र, संसारातलं हे चित्र आपण पाहत असतो. परंतु दुःखी होण्याचं कारण नाही. एखाद्या मुलीला त्याच्या पतीने, तिच्या पतीने घटस्फोट दिला असेल किंवा तिचं त्याचं पटत नसेल तर त्या मुलीने आपण काय करतोय, आपल्यामध्ये किती चांगले गुण आहेत, त्या गुणांना अधिक वाव दिला पाहिजे, त्याला डेव्हलप केलं पाहिजे. म्हणजे नवराच काही जीवनामध्ये सर्व काही असू शकत नाही. नवरा जर नसला तर माणूस जगू शकत नाही असंही नाही, किंवा बायको जर नाही तर माणूस जगू शकत नाही असंही होऊ शकत नाही. ती काही अत्यावश्यक बाब नाही. आणि मग नवरा नाही, मग बायको नाही, मग मी काय करू जगून, आणि कशासाठी जगून, काय मी चांगलं राहू आणि कशासाठी चांगलं राहू. तर हा सगळा भाग नकारात्मक आहे. नकारात्मक विचारसरणी म्हणता येईल याला. आणि याच्यामधून काहीही
साध्य करता येऊ शकत नाही, साध्य होतच नाही आणि होणारही नाही. आणि म्हणून सकारात्मक विचारानं जगलं पाहिजे, आपल्या सकारात्मक भूमिका असल्या पाहिजे. आणि आपण जर आनंदाने हसत खेळत जगलो तर कदाचित आपल्याला काही बिमाऱ्या होणार नाहीत. आपण आपली दिनचर्या बदलली पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. आपलं काही दुखलं सुखलं तर आपणच स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. ह्या गोष्टी फार छोट्या आहेत, फार लहान सहान आहेत. ह्या ज्याच्या त्याला कळल्या पाहिजे. ह्या जर कळत नसतील तर तुम्ही विज्ञाननिष्ठ नाही किंवा तुम्ही मध्यम मार्गावर आरूढ झालेले नाही. पण तुम्हाला सगळं ऐकतं पाहिजे, सगळं हवं हवंसं असते आणि ते सगळं मिळालंच पाहिजे मनासारखं. आणि ते जर मिळत नसेल तर मग तुम्ही चांगले जगू शकत नाही. तर याच्यामध्ये कोणाचं काही नुकसान होत नसते, कोणाचं काही जाणार नाही. आपण आपलं स्वतःचंच नुकसान करून घेत असतो. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की आपले जसे कर्म, मग ते कायेचे असो, वाचेचे असो किंवा मनाचे असो, काया वाचा मनाचे जे कर्म असतात ते कुशल असले पाहिजे. ते जर तुमचे अकुशल कर्म असतील तर त्याचा त्रास हा तुम्हालाच होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सुखी राहायचं का दुःखी राहायचं हे तुम्हीच ठरवलं पाहिजे. आणि हे सगळं तुमच्याच जवळ आहे. तुम्हाला कोणी दुःखी करू शकत नाही किंवा तुम्हाला कोणी सुखी करू शकत नाही. तुम्हाला सुखी तुम्हीच करू शकता, तुम्हाला दुःखी तुम्हीच करू शकता, कारण तसे तुमचे कर्म असतात. जर आपले कुशल कर्म असतील काया वाचा मनाने तर आपण आनंदी राहू शकतो, सुखी राहू शकतो. आणि आपल्याला विकसित अशी प्रज्ञा असली पाहिजे आपल्यामध्ये, निर्मल अशी बुद्धी असली पाहिजे आपल्याजवळ. अशा प्रकारे जगत असताना आपण विज्ञाननिष्ठ बनून समतेवर आरूढ होऊन आणि सकारात्मक विचारानं जगलं पाहिजे. तरच प्रत्येक व्यक्ती हा आनंदी राहू शकतो, निरोगी राहू शकतो आणि त्याला जो मनुष्य जन्म प्राप्त झाला त्या मनुष्य जन्माचं तो सार्थक करू शकतो.